हा ना आम्ही बसले समोरच काही सर्व पत्रकार बांधव प्रतिनिधींचे भारतीय जनता पार्टी कार्यालयात स्वागत. आज देशाचा निर्मला सीतारामन यांनी मांडला आणि त्याकरता त्या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली. मी उपमंत्री जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला संबोधित करावं. फोटो तर म्हणण्याची मी देतो तुम्हाला चालू आहे लाईव्ह. सकाळी 11 वाजता त्या देशाच्या अर्थमंत्री माननीय यांनी 9वा संकल्प विकासाभिमुख विकसित भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा त्या दृष्टीने पावलं टाकणारा हा संकल्प हा होता. भारताचा सर्वांगीण विकासाभिमुख संकल्प युवा शक्तीसाठी होता. बजेट युवा शक्तीसाठी सोडण्यात आलेला आहे. गरीब कल्याणासाठी भरीव तरतूद त्यामध्ये आहे. सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा बजेट आहे. लोकांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा असा हा बजेट आहे. या बजेटमध्ये अनेक गोष्टी सर्वसमावेशक असा हा बजेट आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला फायदा देणारा त्याच्यासाठी उपयोगी हा बजेट आपण आज या ठिकाणी बघितलेला आहे. विशेष करून बायो फार्मा क्षेत्राला प्रोत्साहन देणार सोलर असेल, ग्रीन एनर्जी असेल, त्याला प्रोत्साहन देणार आहे. आपण बघितलं असेल 10-12 वर्षांपूर्वी विजेची काय परिस्थिती देशामध्ये होती. शेतीला वीज मिळत नव्हती, उद्योजकांना वीज मिळत नव्हती. घर वापरासाठी सुद्धा लागणारी वीज किती कमी होती. लोडशेडिंग सुरू होतं. आणि आजची परिस्थिती आज आपण या सोलरच्या एनर्जीच्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून जी वीज आम्ही तयार करतो पॉवर पंपिंगच्या संदर्भातून तर हे खूप मोठ्या प्रमाणावर आणि येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला असं दिसेल की आपल्याला वीज आता बाहेर द्यावी लागेल, बाहेर राज्याला द्यावी लागेल. त्या मोठ्या प्रमाणावर विजेला प्राधान्य देण्यात गरजेचं आहे.
हा शासनाचा दूरदृष्टिकोन आहे. पण विजेशिवाय उद्योग चालू शकत नाही, शेती चालू शकत नाही, शहरात चालू शकत नाही. आणि म्हणून वीज ही आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. या क्षेत्रामध्ये आपण आता लवकर सोलरच्या बाबतीमध्ये शासनाने, केंद्र शासनाने असेल, राज्य शासनाने असेल खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे. मोठी सबसिडी त्या बाबतीमध्ये शासन देत आहे. पंप स्टोरेजच्या माध्यमातून त्या धरणातून खूप मोठ्या वीज तिथे मोठे अग्रीमेंट झाले, एमओयू झाले गेल्या 6 महिन्यामध्ये. आणि खूप मोठ्या प्रमाणात वीज जवळपास 1 लाख MW वीज तिच्याकडे तयार होणार. मला वाटतं आपली गरज पूर्ण करून आता आपण लोकांना ती देणार. त्या विजेच्या माध्यमातून मोठी वीज स्वस्त मिळणार. वर्षातून मिळणारी वीज खूप महाग मिळते आणि त्याच्या वस्तट किमतीमध्ये आता आपल्याला ही वीज मिळणार आहे. त्यामुळे विजेची दर स्वस्त होणार आहे. मला वाटतं की एक मोठं पाऊल चालू झालेलं 11 वर्षातलं या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी सेमी कंडक्टर मिशनला प्रोत्साहन मिळते. 40,000 कोटी रुपये त्यासाठी आपण ठेवलेले आहेत. आपण परदेशातून दुसऱ्या गोष्टी टॅक्स आपण त्या करतोय. आणि आज याच्या माध्यमातून सगळ्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं विषय आहे. आणि सेमी कंडक्टर मिशन याला आता आपण प्रोत्साहन देणार विषय आपण बोलणार आहोत. त्यासाठी 40 कोटी तरतूद त्या ठिकाणी केलेली. केमिकल पार्क आपण त्या ठिकाणी उभे करतो देशभरामध्ये. ही सुद्धा काळाची गरज आहे. विकसित भारत असेल त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. त्या ठिकाणी केमिकल पार्क उभे राहिले पाहिजे. बाबतीमध्ये सुद्धा त्या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं काम या बजेटमध्ये सरकारने या ठिकाणी केलं आहे. मेगा टेक्सटाईल पार्क आपण या ठिकाणी देशभरामध्ये जोडणार आहोत. त्याबरोबर कौशल्य विकासाला चालना देशही विकसित होऊ शकणार नाही. काय संदेश म्हणता युवक आहे या युवकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीने कौशल्य विकासाला चालना आहे. छोट्या मोठ्या लघुउद्योगांना, मध्यम उद्योगांना प्रोत्साहन आपण देतोय. त्यासाठी मोठी तरतूद या ठिकाणी केंद्र सरकारने या बजेटमध्ये या ठिकाणी केलेली आहे. म्हणून मला वाटतं की हा एक महत्त्वाचा विषय आहे. छोटे छोटे उद्योग सुरू करा, व्यवसाय सुरू करा, कौशल्य विकासाच्या माध्यमातून आपण युथ सुरू करा, स्टार्टअप असेल, स्टँडअप असेल, असे अनेक प्रकल्प मोदींनी आपल्याला दिलेत गेल्या काळामध्ये सुद्धा. आणि त्याला सुद्धा आता चालना काम तरतूद या ठिकाणी केलेली. ग्रामीण भागाचा विकास यासाठी खूप मोठी तरतूद जवळपास 12.5 लाख कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी बजेटमध्ये केलेली आहे. 5 लाखाच्या वरची जी गावं आहेत, 5 लाखाच्या आतली जी गावं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मोठी नवीन तरतूद. त्यांचा विकास झाला पाहिजे. 1.5 किलोमीटर झाले पाहिजे. तिथे रोजगार निर्माण झाला पाहिजे. 5 लाख लोकसंख्या जिथे असेल त्या लोकसंख्येच्या आतल्या घरांना सुद्धा आता आम्ही सक्षम करणार आहोत. त्या ठिकाणी ज्या बेसिक गरजा आहेत त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. शहरावरचा ताण कमी होईल. आता लोक सगळं शहराकडे जात आहेत. शहरावरचा ताण वाढतोय. तिथे सगळ्यात पाण्याची सिस्टीम असतील, ड्रेनेज सिस्टीम असतील, पार्किंगच्या व्यवस्था असतील, तो सगळा लोड तिथे वाढतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी, हा लोड कमी करण्यासाठी छोटी गावं शहर आहेत त्याचाही विकास झाला पाहिजे. म्हणून त्यासाठी तरतूद सरकारने या ठिकाणी केलेली आहे. आपण असेल राज्याचा विकास करायचा असेल, राज्याला दिशा द्यायचं असेल, राज्याला पुढे जायचं असेल तर ट्रान्सपोर्टेशन चांगलं असतं. वाहतुकीशिवाय कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही. आपले विकास तिथे रस्ते चांगले आहेत तसं नाहीये. तर तिथे रस्ते चांगले आहेत म्हणून विकास श्रीमंत आहे. तिथे ट्रान्सपोर्टेशन चांगलं आहे म्हणून देश विकसित आहे, ते पुढे जात आहे. हे खरं आहे. म्हणून आपल्याकडे तुम्ही 12 वर्षापूर्वी जर बघितलं असेल तर रस्त्यांची अवस्था काय होती, ट्रान्सपोर्टेशनची अवस्था काय होती आणि आज काय. आज सगळीकडे 6 पदरी 4 पदरी रस्ते, 8 पदरी रस्ते मोठे होत आहेत. सगळे देशभरातले अगदी कान्याकोपऱ्याचे रस्ते, स्टेट हायवे, नॅशनल हायवे आता सगळे सिमेंटचे होत आहेत. ग्रामीण भागात सुद्धा
आपण आता निर्णय केलेला आहे की सगळे रस्ते तर सिमेंटचे करायचे, ग्रामीण विकास मंत्री 2 वर्षापूर्वी त्यावेळेला आपण निर्णय घेतलेला आहे. त्या पद्धतीनेच कामं त्या ठिकाणी सुरू आहेत. रस्ते जर चांगले असतील तरच ट्रान्सपोर्टेशन चांगलं असेल, आणि ट्रान्सपोर्टेशन चांगलं असेल तरच देश विकास करू शकतो. हे सगळं गणित आहे. म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये आता आपण सगळे रस्ते अतिशय सुंदर केलेले आहेत. अजूनही रात्रीदिवस कामं सुरू आहेत. ब्रिजेस असतील, रस्ते असतील, त्यांना अतिशय वेगाने आपण सुरुवात केलेली आहे. खूप मोठ्या वाटते कमी झालेले आहेत. गडकरी साहेब त्या कार्याचे मंत्री आहेत. पण याचबरोबर नुसतं रोडच नाही तर रेल्वे. आपण बघितलं असेल 18 वर्षामध्ये मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून रेल्वेला किती प्राधान्य आलंय, किती प्राधान्य मिळालेलं आहे. सगळे प्लॅटफॉर्म असले तर शहरामध्ये रेल्वे थांबे असतील ते आता आपण किती सुंदर करतो आहोत. आधी स्लायडिंग डिलिव्हरी नव्हती. लोकांचं सामान घेऊन पण डबा मुलं असतील, सिलेंडर असतील, त्यांचे काय हाल होत होते. आता आपण तसं केलेलं नाही. फक्त पायऱ्या ठेवलेलं नाही, त्याला चढायला होतं आपण स्लायडिंग हे केलेले आहे. आता ऑटोमॅटिक आपण स्लायडिंग आपण केलेले आहेत, जिने केलेले आहेत. त्यामुळे आता शहरामध्ये आपण जसं एखाद्याला पूर्वी जायचो त्यावेळेला त्या स्लायडिंग बघायचो ऑटोमॅटिक, त्यावेळेला कोण आश्चर्य वाटत होतं ऑटोमॅटिक आपण खाली चाललोय. पण आता सगळे प्लॅटफॉर्म आता दुरुस्त होत आहेत. बॉम्बेच्या CST पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून सगळीकडे सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आता आपण प्लॅटफॉर्म बदलायला लागले. त्यामुळे अतिशय सुंदर करतो आहे, स्वच्छ करतोय. उद्या आपण त्या ठिकाणी बघतोय मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर आपण बुलेट ट्रेन आणली. नवीन त्या ठिकाणी लाईन टाकलेल्या आहेत. आणि आता त्याबरोबर बुलेट ट्रेन आपल्याकडे आहे, फास्ट ट्रेन आपल्याकडे आलेले आहे. आता त्याबरोबर आता हायस्पीड ट्रेन सुद्धा येण्याचा सुरुवात झालेली आहे. मला वाटतं या ठिकाणी आता तर नवीन ट्रेन पण कृषी क्षेत्रासाठी फार केलं गेलेलं नाही. मला वाटतं आता हायस्पीड ट्रेन आता या ठिकाणी आपल्या देशामध्ये सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी सुरुवाती झालेल्या आहेत. आपण बघितलं असेल या ठिकाणी मुंबई पुणे हायस्पीड ट्रेनचे 1.5-2 तासामध्ये आपल्या मुंबईहून आपण पुणे ते हैदराबाद या हायस्पीड ट्रेन सुरू झाले. त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. अशा अनेक ट्रेन, अनेक लाईन असं नवीन करतात. आपण बघा नवीन लाईन करतात रेल्वेच्या. त्यामुळे तर रेल्वे वाहतूकचा थोडी सुरुवात झालेली आहे. त्याबरोबर सर्वात महत्वाचं उद्योग क्षेत्राला चालना द्यायची असेल, प्रवासाला चालना द्यायची असेल तर विमान सेवा. आता विमान सेवेच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी गेल्या 11 वर्षामध्ये जेवढी विमानतळ होती त्याच्या दुप्पटपेक्षा जास्त विमानतळ आज जवळपास 176 विमानतळ ही या ठिकाणी आहेत. 176 विमानतळ म्हणजे गेल्या वेळेपेक्षा 11 वर्षापेक्षा दुप्पट विमानतळ आता देशामध्ये सुरू आहे. वेगवेगळे योजना आहेत. ज्या ठिकाणी जिल्हे आहेत त्या ठिकाणी सरकार त्या घरी अनुदान देते. कंपन्यांना, विमान कंपन्यांना अर्ध भाडं ते देत आहेत. पूर्ण प्रवासी नसतील त्याचं भाडं सरकार त्या घरी देत आहे. पण सेवा चालली पाहिजे. त्याशिवाय आता कुठे उद्योग वाढणार नाही, व्यवसाय वाढणार नाही, व्यापार वाढणार नाही, प्रवाशांची सोय होणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की या विषयी योजना आणून उडान योजना सगळ्यामध्ये उडान योजनेच्या माध्यमातून विमान कंपन्यांना आपण तयार केलं तर त्यांना परवडत नाही. सरकार त्याचे पैसे देणार आहे. पॅसेंजर तुम्हाला 65-100 टाकण्यासाठी आहे, तुम्हाला 50 सीट मिळत आहेत. 50 सीटचे पैसे सरकार त्यांना देणार आहे. अशा पद्धतीने त्यांना प्रोत्साहन देऊन या ठिकाणच्या सेवा ज्या आहेत त्या आता आपण सुरू केलेल्या आहेत. ते म्हणून ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमध्ये जोपर्यंत तुमची वाहतूक सोयी होणार नाही, तुमची म्हणजे तुमचा शेतीचा माल असेल, व्यापाऱ्यांचा माल असेल, हा घेऊन राहण्यासाठी चांगली व्यवस्था होणार नाही तोपर्यंत मला वाटतं देश प्रगती करणार नाही, विकसित होणार नाही. आपल्या मागच्या या ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या बाबतीमध्ये जलवाहतुकीला सगळ्यात जास्त महत्त्व देण्यात आलं आहे. जलवाहतूक ही सगळ्यात स्वस्त द्वारे देण्यापेक्षा मला वाटतं सगळ्यात वाहतूक स्वस्त कुठली आहे तर ती जलवाहतूक. त्या रस्त्याला मेंटेनन्स नाहीये, त्यांना खर्च नाहीये आणि म्हणून आज जगामध्ये सगळ्यात सोपी आणि स्वस्त वाहतूक जलवाहतूक आहे. आजच्या या बजेटमध्ये सगळ्यात मोठं प्राधान्य आता वाहतुकीमध्ये देश हा अधिक प्रगती करणार आहे. निश्चित राष्ट्रपती होतो आपण त्या दृष्टीने आपण वाटतात
गोष्टी आम्ही वेगाने त्या ठिकाणी होणार. त्या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आज या क्षेत्रात आपल्याला माहिती अशा पद्धतीने सगळी कामं चाललेली आहेत. या क्षेत्राला आपण अधिक प्रोत्साहन दिलेला आहे. आपण म्हटलं की गरिबी हटवण्यासाठी सर्वसामान्य गरीब माणसाचं शासन 25 कोटी गरिबांना आपण मोफत धान्य देतो. गेल्या 11 वर्षापासून गरिबांना आपण धान्य दिलं, गरिबांना घरं दिली, घरापर्यंत पाणी दिलं, रस्ते दिले, शौचालय दिले, अनेक आरोग्याच्या व्यवस्था या मागच्या बजेटमध्ये आहेत त्याचा सुद्धा आपण चालना घेणार आहोत. त्याचबरोबर आता कॅन्सर सगळ्यात मोठ्या प्रमाणात देशामध्ये काय असेल, राज्यात काय असेल तर कॅन्सरचं आहे. आता हॉस्पिटलच्या बाहेर लोकांना सुद्धा जागा मिळते फुटपाथवर आणि कॅन्सरचं प्रमाण इतकं मोठं वाढलंय की 25 पासून 30 पासून तरुणांपासून सगळ्यांना कॅन्सर होत आहे. आणि म्हणून या कॅन्सरचे जे औषध आहे त्याने बाहेर होत आहे. आपण इम्पोर्ट करतोय त्याच्यावर टॅक्स जास्त असल्यामुळे ही खूप खर्चिक आहे, खूप महागाई आहे, सर्वसामान्य गरीब माणसाला न परवडणारी आहे आणि म्हणून याच्यावरती टॅक्स आपण सरकारने माफ केलेले आहे. डायबिटीस सारखा आजार हा सर्रास झालेला आहे. सगळ्यांना नाही पण लहान मुलांपासून सुद्धा हे आजार सुरू झालेले आहेत. 40 नंतर 50 नंतर सगळ्यांना सुद्धा बहुतेक 90% डायबिटीस आहे आणि म्हणून हे औषध स्वस्त व्हावं, सर्वांना परवडावं म्हणून त्याच्यावरती सुद्धा टॅक्स सरकारने आहे. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. मेडिकलच्या बाबतीमध्ये आमची सांगितलं मेडिकल कुठेही जाऊ या ठिकाणी या राष्ट्रांना देण्यात जाते. बाहेरचे लोक आपल्याकडे येऊन कशा आपण करतील, आपल्याला फर्निचर कसं मिळेल त्यासाठी मेडिकल टुरिझमला सुद्धा मोठ्या प्रमाणात आरोग्य संस्थेच्या बळकटी करण्यासाठी योग आणि आरोग्य क्षेत्राला चालना देण्यात आलेली आहे. योग आणि आयुर्वेदाचं महत्व आपल्या देशामध्ये मोठं आहे पण त्याला सुद्धा आकर्षणही आहे आणि मग त्यांना चालना देण्यासाठी अनेक सोयी सुविधा त्या बाबतीत सुद्धा त्याकडे देण्यात आलेल्या आहे. मेडिकल हब ते फक्त तुम्हाला जळगावला होतं ते मेडिकल हब सुद्धा आता ते बरोबर 5 उभे होणार. मेडिकल हब ऍडमिट उभे होणार. सिनियर सिटीजन जे आहेत त्यांना अधिक सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. म्हणजे तिथे वयोवृद्ध आहेत त्यांना काही सुविधा मिळत नाही आणि म्हणून त्यांना सुद्धा चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे आरोग्याच्या. म्हणून वेगळी योजना सरकारने केलेली आहे. जवळपास 1.5 लाख व्हॉलेंटियर्स त्यासाठी ट्रेनिंग देऊन पगारी त्यांच्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी असिस्ट करण्यासाठी हे त्या ठिकाणी ठेवलेले आहे. जवळपास 1.5 लाख लोकांना त्याची रोजगार मिळणार आहे आणि ते सिनियर सिटीजनांना मदत करणार आहे. त्यांना ओळखून शोधून कोणाला काय आवश्यकता आहे काय नाही आहे ते बघून त्यांना या ठिकाणी मदत करणार आहे. मुलींसाठी शिक्षण त्याचं धोरण आहे, राज्याचं आहे, केंद्राचं आहे. यावेळेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या मुलींसाठी वसतिगृह केंद्र शासनाने आज बजेट सांगितलं आहे की मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आता हॉस्टेलची व्यवस्था ग्रामीण भागातल्या मुली असतात शहरात जाऊ शकत नाही. गेल्या तर मुलांना तिथं भाडं पुरवत नाही, तिथे हॉस्टेल प्रायव्हेट असतात ते पुरवत नाही आणि म्हणून त्यांना आता वसतिगृहाची व्यवस्था मोफत वसतिगृहाची व्यवस्था सरकारने आता या ठिकाणी केली. त्याची मोठी प्रावधान बजेट सरकारने या ठिकाणी ठेवलेलं आहे. पर्यटन क्षेत्र आज आपण बघितलं की पर्यटन जे आहे त्याला आता चालना दिली म्हणजे सगळ्यात महत्वाचं रोजगाराचं साधन कुठलं असेल विभाग कुठला असेल तर मला वाटतं पर्यटन विभाग. पर्यटन विभागाने मोठा रोजगार उभारू शकतो. गेले 2 वर्ष जेव्हा माझ्याकडे पर्यटन खातं 2 वर्ष होतं मी त्या पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून युवकांना विशेष करून युवकांनाच नाही अनेक लोकांना म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पर्यटन उभारतात त्या जिल्ह्यातली छोट्या मोठ्या दुकानांपासून धक्क्यांपासून चहाच्या टप्प्यांपासून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या लोकांपासून घरकाम असेल झाडून करणारे असतील लॉन्ड्री असेल सगळ्यांना त्या ठिकाणी काम मिळत असतं आणि सगळ्यात मोठा रोजगार सागरी इंडस्ट्री सरकार पर्यटनाचं निर्माण. अनेक देश आपण फक्त युरोप खंडातले असतो पर्यटनावर सगळे देश त्या ठिकाणी चालतात. गोव्यासारखं असेल काश्मीर असेल आपण बघा त्या ठिकाणी उत्तराखंड असेल सगळे पर्यटन करतात. टॅक्सी आहेत, ड्रायव्हर आहेत, गाडी आहे, क्लिनर आहे, त्यांची कामं करणारे लोक आहेत, रिपेअर करणारे गॅरेज आहेत. मला वाटतं यावर खूप मोठा रोजगार अवलंबून असतो आणि पर्यटन खातं जे आहे त्याला सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्यात येणार आहे आणि प्रत्येक चलन सुद्धा आपल्याला तेवढंच मिळत असतं आणि म्हणून त्याला सुद्धा चालना देण्याला त्या वजनाचा उल्लेख बजेटमध्ये करण्यात आलेला आहे. फिशरीला तुम्ही कृषीचं विचारलं क्रीडा क्षेत्रामध्ये आपण विकासाचा उल्लेख केला. क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले खेळाडू तयार व्हावेत
त्यासाठी शासनाने भूमिका करताना भूमिका तुम्हाला माहिती आहे. 11 वर्षापासून किती प्रोत्साहन त्यांना आपण त्या ठिकाणी देतोय आणि म्हणून चांगले प्रशिक्षक तयार व्हावे, त्यांना सुद्धा प्रशिक्षण, चांगले प्रशिक्षक आपण प्रयत्न घेणार आहोत, वेगळे निर्मूलक या ठिकाणी करणार आहोत. क्रीडा साहित्य हे आपल्याला बाहेरनं जास्त आणावं लागतं, आपल्या देशामध्ये कमी होत त्यामध्ये. आता याला सुद्धा चालना झालेली आहे आणि सर्व जे साहित्य आहे क्रीडा क्षेत्रातलं हे आपल्या देशात कसं तयार होईल, स्वदेशी कसं राहील यासाठी सुद्धा त्याला चालना झालेली आहे. त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीची व्यवस्था म्हणजे विद्यार्थी असतील, खेळाडू असतील, शिक्षक असतील, ट्रेनर असतील, साहित्य असेल, हे सुद्धा देशी असलं पाहिजे यावर सरकारने भर दिलेला आहे. तुमच्या भविष्य काळामध्ये चांगले खेळाडू कसे तयार होतील हा या माझा उद्देश आहे. महिला सक्षमीकरणासाठी भरीव बजेट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. दंपती असतील, बचत गट असतील, या माध्यमातून महिलांना काम कसं मिळेल, जास्तीत जास्त नोकऱ्या कशा मिळतील यासाठी सुद्धा सरकारने या ठिकाणी बजेटमध्ये लक्ष दिलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी सुविधा वाढवणारे बजेट आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नुसतं पारंपरिक शिक्षण नाही, पारंपरिक शिक्षण नेमकं तो ग्रॅज्युएट झाला, 12वी झाला, BA झाला, BCom झाला, PhD, तर रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी सरकारने या ठिकाणी भर दिलेला आहे. मुलाला बाहेर पण याबरोबर जर नोकरी मिळाली पाहिजे, त्याची आपल्याला काम मिळालं पाहिजे. आणि त्याचा आजकाल रोजगाराचा भरकटलेला आहे, मग तो कुठेतरी नशेच्या आधीन होतोय, व्यसनाधीन होतोय. त्यापेक्षा त्याला 12वी झाला, 10वी झाला की त्याला शिक्षण असं दिलं गेलं पाहिजे, त्याला लगेच रोजगार मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने या केंद्रा पुढाकार केलेला आहे. आपल्या संकल्पित खूप कमी करण्याकडे शासनाचा या ठिकाणी मोठा भर आहे. यावेळेला असं वाटतं खूप मोठी तूट कमी झालेली आहे. ती तूट या ठिकाणी नाहीये, कमी झालेली आहे. कर वधाराच्या बाबतीमध्ये, इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये अतिशय चांगली सुविधा सरकारने या ठिकाणी. हा कर सहज भरता यावा, त्याच्यामध्ये कुठे कॉम्प्लिकेशन नको, फार त्याच्यामध्ये त्याच्या अनेक लोकांना मग अडचणी येतात, त्याच्यामध्ये किचकटपणा असतो. हा सगळा दूर केलेला आहे. हा सगळा दूर करून आधी ही व्यवस्था अतिशय सुलभ कशी होईल, सोयीची कशी होईल यासाठी यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. त्याची मुदत सुद्धा आता 1 महिना वाढवलेली आहे. आपल्याला माहिती आहे जून होती, जुलै गेली 1 महिना वाढवलेली आहे. जुलै होती व्यवसायकारांसाठी, व्यावसायिकांसाठी 1 महिना त्या ठिकाणी वाढवलेली आहे, जेणेकरून लोकांना त्रास सुद्धा काम होत नाही. मागच्या वेळेला आपण बघितलं जीएसटी मुळे किती सगळी व्यवस्था सुलभ झालेली आहे. जे 10 ठिकाणी कर भरायला होते त्याचा एकाच ठिकाणी भरायला लागत आहे. ही लोकांची व्यवस्था, व्यापारी असतील, उद्योजक असतील, याची व्यवस्था करायला मिळते. त्यामुळे या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत या आता देशामध्ये सुलभ होत चाललेल्या आहेत. सुरुवातीला लोकांनी खूप ठिकाणी पण नाही केली, पण आज त्याचा इतकी सुलभ असते सगळ्यात साधी प्रणाली ही कर भरण्याची ती आपल्याकडे जीएसटीची असेल, इन्कम टॅक्सची असेल, ती आपल्या देशामध्ये या ठिकाणी सुरू झाली. म्हणून मला वाटतं की अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी या ठिकाणी आज बजेटमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता आपला देश सगळ्या दृष्टीने म्हणजे म्हणजे आपल्याला 2047 याचा टार्गेट ठेवलेला आहे. 2047 मध्ये आपल्याला आपल्या देशाला पुढे न्यायचं म्हणजे याला महासत्ता करायचं आहे, या ठिकाणी विकसित करायचं आहे, नंबर 1 वर न्यायचं आहे. आज आपण नंबर 4 वर खाली आलेलो, 5 वर खाली आलेलो. जपान सध्या आपण मागे टाकलेला आहे. कोरोनासारख्या शक्यतावर मात करून आपण एवढ्या वेगाने पुढे चाललेलो आहोत. म्हणून मला वाटतं या 11 वर्षामध्ये जे बदल झालेले आहेत ते सर्व लक्षणीय आहे. मोदीजींच्या काळामध्ये जे निर्णय घेतलेले अतिशय क्रांतिकारी निर्णय या सगळ्या बाबतीत घेतलेले आहेत. आणि शेतकरी असतील, महिला असतील, विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार यांना लाभदायक असं बजेट, सामाजिक सर्व घटकांना समावेशक विकासाचं बजेट. आरोग्य असेल, उद्योग, पर्यटन, क्रीडा, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रोजगार निर्मिती, देशाचे संरक्षण इत्यादी सर्व क्षेत्राच्या विकासासाठी पूरक असं हे बजेट आहे. पशुसंवर्धनासाठी सुद्धा मोठं बजेट या ठिकाणी करण्यात आलं आहे. पशुसंवर्धन वाढलं पाहिजे, दूध वाढलं पाहिजे, मत्स्य व्यवसाय वाढला पाहिजे, यासाठी मत्स्य व्यवसायासाठी सुद्धा मोठी तरतूद या बजेटमध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे. देशामध्ये पूर्वी साधी बंदूक तयार होत होती, आपल्या साधी रिव्हॉल्वर जरी घ्यायची तरी ती आपल्याला पोलिसांनी इम्पोर्ट केलेली ती
देशात, कारण गेल्या 25 वर्षापासून विल्कोटा सुद्धा बॅन होता वेपनच्या कुठल्याही, पण इथे आपल्या देशात काही तयार होत नव्हतं. मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या देशामध्ये सगळे वेपन तयार व्हायला लागले. बाहेरचे बनावटी जे स्वतःचे बनावटी विकत होते, जे आपल्याला 10, 15, 20 लाखाला विकत घ्यावे लागत होते जुने, ते पण 25, 30, 40, 50 वर्षापूर्वी ते जुने सगळे विकत असायचे, कारण इम्पोर्ट आपल्याकडे बंदी होती. आणि त्यामुळे आता ते त्याच पद्धतीचे, त्याच दर्जाचे, त्याच कंपन्यांचे वेपन आता देशामध्ये मला लागले. आता फायटर जेट आपण बघितलं असेल, तो दर आपल्याला आता फायटर जेट विमान बनायला लागलेले आहेत, रणगाडे बनायला लागलेले आहेत. परवा आपण ब्रह्मोस बघितलं असेल, पाणबुड्या तयार व्हायला लागलेले आहेत. सगळ्या प्रकारचे विविध साहित्य असणार सगळे हे आपल्याकडे आता आपल्या देशामध्ये बनायला लागलेलं. आपण कधी इम्पोर्टर होतो, आता आपण एक्सपोर्टर झालेलो आहोत. मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा आपण इतकी क्रांतिकारी बदल झालेला आहे, एवढी पॉलिसी आपण आता निर्माण केलेली आहे की आपल्या देशामध्ये सगळ्यांना मेडिसिन मिळून कोरोनाच्या काळामध्ये आपल्याकडे काही बरंच नव्हतं, पण आता या 5-7 वर्षामध्ये त्याला सुद्धा एवढी चालना मिळालेली आहे की आता आपण एक्सपोर्टर बनलेलो आहोत. आपण सगळं मेडिसिन जगभरामध्ये आता आपण एक्सपोर्ट करतो. मला वाटतं ही सगळी 11 वर्षातली किमया आहे, ही भाजपची किमया आहे, त्या शासनाची किमया आहे, ही मोदीजींची किमया आहे. आणि त्यामुळे मला वाटतं हा देश आहे, हा देश या ठिकाणी पुढे पावलं टाकायला लागलेला आहे. कृषी क्षेत्रामध्ये तुम्ही विचारायचं आहे, कृषी क्षेत्रामध्ये सरकार सर्वात जास्त कृषी क्षेत्रामध्ये या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये मुदत असेल, आपण शेतकऱ्यांना आता सगळ्यांना मोफत दिलेले आहे. शेतकऱ्यांना म्हणजे महिलांना, छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना कर्जाला त्या ठिकाणी देतो आहोत. अनेक सगळ्या योजनांवर सबसिडी आपण त्या ठिकाणी गेलेली आहे. डीबीटी पद्धत आहे, भ्रष्टाचार होऊ नये म्हणून, आणि म्हणून डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट अकाउंटमध्ये शेतकऱ्यांचे पैसे हे आपण त्या ठिकाणी देतो आहोत. कृषी महामध्ये जो उत्पन्न दुप्पट कसं होईल, तिप्पट कसं होईल यासाठीचा उल्लेख शासनाच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी केलेला आहे. नारळ संशोधन केंद्र आपण करणार आहोत. काजूच्या बाबतीमध्ये काजू शेती करतात, शेती विशेष तरतूद या ठिकाणी आपण या ठिकाणी उभी केलेली आहे. किसान क्रेडिट कार्डची आपण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. अनेक योजना आहेत की ज्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. त्यांना जे लागणारं साहित्य आहे त्याच्यावर सबसिडी मोठ्या प्रमाणावर देण्यात आलेली आहे. ट्रॅक्टर असेल, वेगवेगळे गहू कापण्याचे मशीन असतील, मका करणाऱ्या मशीन असतील, त्यांना आपण चालना दिलेली आहे. त्यांना मोठी सबसिडी या ठिकाणी दिलेली आहे. टेक्सटाईल माल, कापसावर प्रक्रिया, विशेष करून शेती उत्पादन जो माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करणारे कारखाने जे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी सबसिडी या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत की त्या शेतकरी सुद्धा महत्वाचा केंद्रबिंदू आपण मानलेला आहे. युवक हा केंद्रबिंदू मानलेला आहे, महिला या केंद्रबिंदू मानलेल्या आहेत. मला वाटतं अतिशय सुंदर असा बजेट, अतिशय असा विरूप असा बजेट त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. त्यामुळे आपण निश्चित आपण बघा, आपण 2047 मध्ये ज्यावेळेला देशाची 100री पूर्ण करू, त्यावेळेला आपण गोल्डन ज्युबिली साजरी करू, त्यावेळेला हा देश हा सगळ्यात मोठा देश, सर्वश्रेष्ठ देश, विकसित देश म्हणजे येणार. बोला. मत्स्य उत्पादना व्यतिरिक्त फारसं शेतीला काही मिळालेलं नाहीये. मला वाटतं शेतीसाठी आता पण टेक्सटाईल पार्कचे घोषणा दिली आहे. आता मुख्य टेक्सटाईल पार्क देशामध्ये सगळ्यात त्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. काजू तर शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मोठी योजना सरकारने या ठिकाणी दिली आहे. मत्स्य उत्पादनाला सुद्धा या ठिकाणी चालना या ठिकाणी सरकारने दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही बघतात पाण्याच्या व्यवस्थापन करतात, पाण्याचा उपयोग नसला तरी पण मागच्या बजेटमध्ये नदीजोड प्रकल्पाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे. आपल्या विदर्भामध्ये तर आपण जवळपास 1,25,00,000 योजना म्हणून मंजूर झालेला आहे. आता मी केलं प्रमाणे त्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यातून खूप मोठी 11-12 लाख जमीन ही सिंचनाखाली त्या ठिकाणी येणार आहे. दुष्काळी भागात दुष्काळ जो होणार आहे तिकडे सुद्धा कोकणामध्ये त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी योजना आपण रिव्हर लिंकिंगच्या माध्यमातून या ठिकाणी आणतो. आणि मला वाटतं येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये
या योजना आपण पूर्ण करतो आहोत. नळगंगा आहे, नगरगंगा आहे, नारपार आहे, या सगळ्या योजना आपण पाणी जे समुद्रामध्ये जातंय ते मराठवाड्यामध्ये आता आपण ट्रान्सफर करतोय. मराठवाड्यामध्ये आपण अनेक टीएमसी पाणी मोठ्या पाणी आपण तिकडे देतोय. हे सगळं शेतकऱ्यांसाठी, हे सगळं उद्योगधंद्यांसाठी आहे. जोपर्यंत उद्योगांना पाणी मिळत नाही तोपर्यंत उद्योग पूर्ण होणार नाही. शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही तोपर्यंत शेती चांगली होणार नाही, कृषी होणार नाही. आणि मग सगळं शेतकऱ्यांसाठीच आहे. सगळ्यात मोठा खर्च देशामध्ये आपण आता शेतकऱ्यांसाठी करतो. अभिभावक आपण ओळखलेले आहेत. अभिभावक जे आहेत मिनिमम सपोर्ट प्राइस MSP हे आता या पिढीला सरकारने वाढवून दिलेले आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा सरकारला आहे. कारण आज कृषीप्रधान देश आहे. जोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना प्राधान्य देणार नाही, शेतीला प्राधान्य देणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. या ठिकाणी सरकारला आहे. सगळे घटक, एकही घटक समाजातला अपंगांपासून गरिबांपासून सगळे घटक विचार सरकारने त्या बजेटमध्ये केलेला आहे. कुंभमेळ्याचे तत्व बजेटमध्ये नसते, पण आपल्याला जे जे पाहिजे आपण जी मागणी केली ती सगळी ठिकाणी मंजूर झाली. म्हणजे आपण तात्काळ सांगितलं आपण 4 कोटी रुपये आपल्याला रिंग करायचा आहे. केंद्र सरकारने 3,500 कोटी रुपये देऊन टाकावं. तिथे कुणाचं ते सांगितलं काले मंत्री आले होते, मंत्री त्यांच्याकडे आपण प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे काही मंजूर होतं 5,000 कोटी रुपयाचा. त्यासाठी बजेटमध्ये इथे प्रोव्हिजन करण्याची या ठिकाणी गरज असते. त्या खात्याला तेवढा अधिकार आहे, कारण आपली मोठी नाही. त्यामुळे मला असं वाटतं की भौगोली करता राज्य सरकारच करता आहे. आणि जे जे काही शेअर केंद्र सरकारचे असतील त्यांनी आपल्याला देऊन दिलेले आहेत आणि ते काम आता सुरू झालेले आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी वेगळी काही बजेट करावी केंद्राच्या बजेटमध्ये तशी आवश्यकता नसते. हो, नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्रासाठी काही फरक मला वाटतं आपण इंडिव्हिज्युअल बघण्यासाठी किंवा आम्हाला काय दिलं केंद्राच्या बजेटमध्ये हा रस्ता दिला, आता रेल्वे मार्ग आपण दिलेला आहे. पण ह्या ज्या सगळ्या योजना आहेत सगळं सर्वसमावेशकच आहे. या योजनेतून सर्वांनाच फायदा होणार. विद्यार्थ्यांना होणार आहे तर काही थोडे फायदा होणार नाही. दुग्ध उत्पादक असेल त्याचा सगळा फायदेशीर होणारच आहे. देशाचा फायदा आपल्याला जास्त होणार, आपल्याला जास्त काम आहे त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून मला असं वाटतं की या योजना सर्व समावेशक आहे. एखादा जिल्हा, एखादा प्रदेश हे आपल्या लक्षात ठेवत नाही. मला वाटतं विमान सेवा इथे सुंदर आहे. नाशिकमध्ये किती विमानं होत आहेत, जळगावमध्ये 10 शहरामध्ये विमानं जात आहेत. हे कशा थोड्यासाठी आपल्या सगळ्यांसाठीच आहे. आणि तुम्ही माफक दरामध्ये 2-3 हजार तिकिटामध्ये जे इच्छित तिकीट रेल्वेचं बसलं त्यापेक्षा कमी किमतीमध्ये रेल्वेची सेवा, आता विमानाची सेवा आपल्याला मिळते. या सेवा सगळ्यांसाठीच आहे. आता या ठिकाणी जलवाहतूक सुरू होईल. आता आपला हा मार्ग सुरू झाला नागपूर मुंबई. कशासाठी, कोणासाठी? शेतकऱ्यांसाठीच आहे. याचा फायदा आपल्यालाही होणार आहे. डायरेक्ट माल त्या ठिकाणी समुद्रावर नाही, त्या ठिकाणी तो लोड होईल, तो परदेशात नाही. हा फायदा कोणाला आहे? हा सगळ्या शेतकऱ्यांनाच फायदा आहे. हा सगळ्या जिल्ह्यांनाच फायदा आहे. केंद्राचा अर्थसंकल्प झाला, मात्र महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी कोणाला देणार? काय काय नाव शक्य आहे? महापौर आणि आता आगे पडतं अजून मला वाटतं 6 तारखेला महापौर ठरतील. सगळे जे काय असतील उपमहापौर असतील, खाते असतील, प्रमुख असतील, विभागाचे वेगवेगळे ठरतील. आधी त्या बाबतीत चर्चा झाली. मी आता इथे मुंबईला निघालेला आहे. त्या बाबतीमध्ये मी मान्य मंत्री मंडळाची मान्य चर्चा होणार आहे. सगळ्या ठिकाणी हे सगळे पद चर्चा करून ठरवावी असं ठरलेलं आहे. त्यामुळे त्याची चर्चा करून शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला पण सोबत घ्यायचं चाललंय महायुतीमध्ये सत्ता संबंध. मी आपल्याकडेच वाचतोय आपल्या चॅनलवर. आमचा आग्रह आहे त्यांना म्हणून प्रस्ताव पाठवण्याचं सांगितलं. अध्यक्ष बोलले प्रस्ताव दिला त्यांनी तर असं वाटलं असा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. आम्ही या ठिकाणी अतिशय मोठ्या बहुमतामध्ये आहोत. कुबड्याची गरज आपली भाषा बोलतो, कोणाच्या कुबड्या घेतल्या अशी आम्हाला कुबड्याची गरज आहे. आमचे 72 नगरसेवक आहेत.
4-5 ठिकाणी आहेत. त्यामुळे त्याची आवश्यकता नाही. म्हणजे महापौर स्थायी समिती सगळं आपल्याकडेच राहणार. मला सांगा, आम्ही वेगवेगळे लढलेलो आहोत. आम्ही एकत्र लढलो असतो तर मग बिलकुल नक्की आम्ही तेच करतो. आम्ही जळगावला आम्ही एकत्र लढतोय. आम्ही 37 लोक अजून 51 झाले. किती आले? 51. सेनेचे 20 लोक आहेत. आम्ही सोबत लढलेलो आहे. आम्ही 100% ठिकाणी निवडून आलेलो आहोत. 20 ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यांनी जागा 23 दिलेल्या होत्या. पण ते तिथे आम्ही त्यांना सहभागी केलेलं आहे. विचारायचं चाललेलं आहे. आम्ही त्यांच्या मिटिंग जात नाही राजूभाऊ पुढे आमदार आहेत, काँग्रेसचे माणूस वगैरे शिवपुरी पक्षाचे बोललेले आहेत. त्यांना मस्त मी बघा आणि आपण ठरवू. पण तिथे आम्ही सोबत लढलेलो आहोत. त्या ठिकाणी आम्ही मागेदार आहोत. पण त्या ठिकाणी मी नजर लढलो आणि त्या ठिकाणी आपलं जेव्हा बहुमत असेल मग आम्हाला आमच्या कार्यक्रम या बाबतीमध्ये अंतिम निर्णय कुठला झालेला नाही. सामना मध्ये म्हटलंय अजितदादांचं राजकारण स्वतंत्र होतं. एकनाथ सामना मध्ये म्हटलंय अजितदादांचं राजकारण स्वतंत्र होतं. ते एकनाथ शिंदेप्रमाणे आरएसएसच्या मुख्यालयात हजेरी द्यायला जात नव्हते. तुम्ही ते सामना घेऊन वाचत तुम्ही पाहिला ते सामना कसा असतो म्हणतो तो भेटी सामना बघितला जातो. काय सामना काय ते काय ते उद्धवजींना आपण मंत्री म्हटलं काय करतो प्रधान म्हटलेलं आहे ते काय वाचले विषय कोणत्या काय म्हणतात. राज ठाकरेंनी देखील ट्विट केले. राज ठाकरेंनी देखील ट्विट केलेलं आहे की मराठवाड्यात मातीतला जो पक्ष आहे त्याचा अध्यक्ष हा पटेल असावा, पाटील असावा. मला असं वाटतं की आपण दुसऱ्याच्या पक्षात काय असावं काय नसावं काय करावं हे बघण्यापेक्षा आपल्या पक्षाचं काय चाललंय. आता जे 2-4 वर्षाच्या स्वरूपात ते सोडून चालले गेले. मला हे त्यांचं काय पॉझिटिव्ह होते हे आपल्या पक्षाकडे बघतच नाही. इकडे काय चाललंय तिकडे काय भाजपात काय चाललंय राष्ट्रवादीत काय चाललंय. मला वाटतं त्यांनी जर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसवाले जे म्हणण्याचे मत आहे स्वतःच्या पक्षाकडे लक्ष दिलं तर आपण कुठेतरी चुकून राहते त्याच्यामध्ये आलेले निवडून आमदार तर येत नाही नगरसेवक थोडेफार आले आपण बघतच नाही. आपल्याकडे किती आले पियुष गोयल कसं काय बोलले आता तो पण एक तुम्हाला घेऊन टाका आता काय करायचं मला वाटतं त्यांनी आपल्या पक्षाकडे लक्ष घालावं. दुसऱ्या पक्षात काय असावं काय नसावं हे बोला दुसरं नसतं. सगळ्या वापरण्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या करण्यामुळे बघितलं ना कशी दुसऱ्या उद्योगाची अवस्था काय झाली. तेच अध्यक्ष बोलतात अध्यक्ष तो सुप्रीमो आता सगळ्या या सगळ्या परिवार कंटाळलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की पुढे कोणाकडे काय व्हावं तुमच्या पक्षात आता आपण एक झालेला आहोत त्यांना तुमच्यामध्ये काय कुठे ते तपासून बघा. सुरेंद्र पवारांना अर्थमंत्री देण्यात आले. सुरेंद्र पवारांना अर्थ खातं देण्यात आलेलं नाहीये. नक्की काय म्हणजे राष्ट्रवादी मागणी की काय नक्की मला वाटतं त्यांनीच सांगितलं त्या बाबतीत आपलं विरोधी मुंबईच्या पण त्यांनी स्वतः विरोधी आपण दाखवतात. प्रमुख या भुजबळ साहेब आहे गडकरी साहेब आहे प्रफुल्ल पटेल आहे हे सगळे गेले होते की बाबा सर्वांचे सगळे तुम्हीच एक तुम्हीच बजेट मांडा तुम्हीच सांगताय मी काय बोलावं. अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तर मुख्यमंत्री प्रचार सभा घेणार नाही असं तरी ठरवलेलं. काय वाटतं मला एकूणच एका बाजूला असं होतंय आणि एका बाजूला मात्र खरं म्हणजे हा निर्णय मी पहिल्या दुसऱ्या दिवशीच केला. आधी सगळे बारामतीला होतो पुण्याला होतो त्या दिवशी आम्ही ठरवलं की बाबा एवढं दुःख आहे एवढं गेला नेता गेला आणि त्यामुळे परत आपण टिप्पणी करायची टीका करायची. त्यापेक्षा आता सभा स्थानिक नेत्यांच्या बैठका घ्या. पण मी घेणार मला वाटतं ते राजकारणात जे आपण एक दुकान म्हणतो त्या दृष्टीने हा योग त्यानंतर घडामोडी अशा घडल्या दुसऱ्या दिवशी त्या बदलली झालेल्या आहेत. ते कारण आहे त्यामुळे करावं लागलं. पण आम्ही निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री मोदींनी तुम्ही 5 तारखेपर्यंत